एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आणि ती आहे सांगलीमधून विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पांडुरंग श्रीरंग केंगार वय वर्ष 26 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव याला 10 वर्षाची सक्तमजुरी आणि 5,500 रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती MS काकडे यांनी सुनावली आहे। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहिलं। न्यायालयाने त्याला भारतीय दंड विधान संहिता कलम 376(2)N अन्वये दोषी धरून 10 वर्ष सक्तमजुरी 5,000 रुपये दंड न भरल्यास 15 दिवस जास्त साधिक कैद तसेच 363 कलम अन्वये दोषी धरून 1 वर्ष सक्तमजुरी 500 रुपये दंड न भरल्यास 8 दिवस साधिक कैद कलम 342 अन्वये 3 महिने साधिक कैद अशी शिक्षा सुनावलेली आहे। त्याने सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी आणि पीडित महिला एकाच परिसरात राहत होते। दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी पीडित महिला जवळच्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती। त्यावेळी पांडुरंग केगार हा मोटारसायकलवरून तिथे आला आणि त्या महिलेचं तोंड दाबून जबरदस्तीने गाडीवर बसवून वंजारवाडी येथील निर्जन स्थळाजवळ असणाऱ्या एका घराजवळ तिला घेऊन गेला। तिथे त्याने त्या महिलेवर बलात्कार केला। 26 ते 30 या काळात त्या महिलेवर वारंवार बलात्कार केले। त्या प्रकरणी पीडित महिलेनं तासगाव पोलिसात पांडुरंग केंगार याच्या विरोधात फिर्याद दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तपास करून पांडुरंग विरुद्ध आरोपपत्र दाखल केले। सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। सरकार पक्षाला तासगाव पोलीस ठाण्याचे रवींद्र माळकर, पैरवी कक्षातील सुनीत आवळे, रेखा खोत, अर्चना कांबळे यांनी मदत केली। साक्षीदारांच्या साक्षी, उपलब्ध पुरावे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे। लोकसंदेश न्यूजचा रिपोर्ट।